नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब। आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण सध्याची मार्केटची कंडिशन कशी आहे आणि सध्याच्या मार्केटच्या कंडिशननुसार आपण नक्की काय केलं पाहिजे, कशाप्रकारे आपले प्लॅन्स आपण बनवले पाहिजेत, आपण लाँग टर्म इन्व्हेस्टर असू तर काय काय इथे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, तसेच म्युच्युअल फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असू तर यावेळेला नक्की आपण SIP बंद केल्या पाहिजेत का लमसम ॲड केली पाहिजे, तर SIP वाढवली पाहिजे की SIP बंद केली पाहिजे किंवा रिडम्शन केलं पाहिजे का, तर याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं मी तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात अगोदर आपण पहिलं काय बघूया, तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की ग्लोबल मार्केटमध्ये सध्याची सिच्युएशन काय दिसते आपल्याला। सगळ्यात अगोदर आपल्याला जे बघायचं आहे ते ग्लोबल मार्केटमध्ये नक्की काय सिच्युएशन आहे। तर ग्लोबल मार्केटमध्ये आपण जी सिच्युएशन बघणार आहोत त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये जर बघायला गेलो आपण तर ग्लोबल मार्केटमध्ये कालच्या याच्यामध्ये टॅरिफ वॉर जे चालू झालेलं आहे, टॅरिफ वॉर कोणामध्ये चालू आहे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ट्रम्प हे जे USA प्रेसिडेंट आहेत त्यांनी हे सगळं हे जे आहे ते चालू केलेलं आहे टॅरिफ वॉर। आणि याच्यामध्ये टॅरिफ वॉर मेजॉरिटी प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितला तर मेजॉरिटी प्रमाणामध्ये US अँड चायना या दोघांमध्ये चालू आहे आणि बाकीच्या देशांवरती त्यांनी जे काही टॅरिफ आहे ते जर बघायला गेलात तर जवळजवळ 90 दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ 3 महिने आपण असं राऊंड फिगरली पकडू शकतो, तर ते पुढे ढकललेलं आहे। तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारचं टॅरिफ त्यांच्यावरती नॉर्मल जे टॅरिफ आहेत ते लागू करणार आहेत, बाकीचे टॅरिफ जे आहे ते 90 दिवसांपर्यंत त्यांनी पुढे ढकललेलं आहे। पण जर तुम्ही बघितलात तर चायनावरती त्यांनी जवळजवळ 104 वरनं 125% जे टॅरिफ आहे ते इन्क्रीज केलेलं आहे। तर त्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो आहे की या दोन्ही देशांमध्ये जे काही ट्रेड वॉर चालू आहे त्या ट्रेड वॉरमध्ये प्रॉब्लेम हा होणार आहे की जो ट्रेड वॉर याच्यामध्ये जो होईल त्या दोघांमध्ये तिथले जे काही कंपन्या आहेत किंवा तिथले जे काही बिझनेसेस आहेत या दोघांमध्ये ते पिसले जाणार आहेत। आता ह्याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा ट्रेड वॉर चालू होतो त्यावेळेला त्याचा मेजर फटका जो आहे त्या दोन्ही देशांमधल्या कंपन्यांना बसत असतो आणि त्या कंपन्यांचे जे काही स्टॉक्स असतील किंवा त्या स्टॉक्समध्ये जे काही इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट असेल तर त्यामध्ये मेजॉरिटी प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी क्रिएट होते आणि कंपन्यांच्या नेट प्रॉफिट मार्जिनवरती सेल्सवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो। तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं तुम्ही बघितलं ज्यावेळेला आपल्यावरती त्यांनी 26% टॅरिफ लावला होता त्यावेळेला 26% टॅरिफ जेव्हा लावला होता तर मेजॉरिटी प्रमाणामध्ये आपला जो बिझनेस आहे त्यापैकी 2 मेजर असे सेक्टर्स आहेत ज्यांचा मेजॉरिटी बिझनेस आपला युरोपियन कंट्रीजकडून येतो। त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज आणि फार्मास्युटिकल्स हे 2 असे सेक्टर्स आहेत ज्याचा मेजर रेव्हेन्यू तुम्ही जर बघितलात तर हा कुठून येतो, US कडून येतो। तर जर तिकडे त्यांनी टॅरिफ इन्क्रीज केले तर या टॅरिफ इन्क्रीज करण्याबरोबरच ऑटो सेक्टरचा पण काही रेव्हेन्यू आपला US त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीजकडून येतो। तर याच्यामध्ये जर टॅरिफ इन्क्रीज झाले असते तर आपल्या कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती म्हणजेच नेट प्रॉफिट मार्जिनवरती सेल्सवरती खूप मोठा फरक पडला असता आणि त्याचा आपल्या कंपन्यांना मेजॉरिटी प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागू शकलं असतं। तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेण्यासारखं ही गोष्ट आहे की नक्की तुम्हाला कशाप्रकारे या गोष्टी प्लॅन केल्या पाहिजेत। ओके, तर आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित पूर्णपणे सांगत आहे, त्या पूर्ण व्यवस्थित तुम्ही जाणून घ्या आणि या माहितीचा उपयोग करून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची जी काही म्युच्युअल फंड असू दे किंवा शेअर्सचा पोर्टफोलिओ असेल तो तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याचा प्रयत्न करा। आता आपण बघूया की नक्की फ्रायडेला मार्केटमध्ये काय होऊ शकतं। तर फ्रायडेला बघा मार्केट जर तुम्ही बघितला तर माझ्याकडे लॅपटॉप ओपनच आहे माझा। तर या लॅपटॉपमध्ये जसं आपण बघितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी ॲनालाइज केल्यात तर ग्लोबल मार्केटवरती जेव्हा आपण जातो त्यावेळेला काल जसं ही न्यूज आली ज्यावेळेला म्हणजे 10च्या दरम्यान म्हणजे 9 ते 10 दरम्यान ही न्यूज आली की जे काही टॅरिफ्स आहेत ते 75 देशांवरती जे काही टॅरिफ त्यांनी लावले होते ते टॅरिफ ते लोक 90 दिवसांसाठी पुढे ढकलत आहेत। असा जेव्हा त्या लोकांनी निर्णय ज्या वेळेला त्यांनी डिक्लेअर केला त्यावेळेला तिथलं जे मार्केट आहे डाऊज असू दे किंवा तुमचं SGX आपली गिफ्ट निफ्टी असू दे
या दोन्ही पण जवळजवळ तुम्ही बघितला तर गिफ्ट निफ्टी जवळजवळ 600 पॉईंटने अप होती, 600 ते 800 पॉईंटने अप होती. आणि त्याच्यानंतरला जर तुम्ही बघितलात तर डाव हा जवळजवळ 2000 पॉईंटच्या आसपास काय गेलेला अप गेलेला होता. तर याच्यामुळे जे फ्रायडेला मार्केट ओपन होऊ शकतं ते पॉझिटिव्हमध्ये ओपन होऊ शकतं, म्हणजेच गॅप अपमध्ये होऊ शकतं आणि 3 ते 4% अपसाईडला ओपन होऊ शकतं. याच्यामुळे मार्केट जर अप ट्रेंडमध्ये जर गेलं तर आपल्याला असं विचार करून चालायचं नाही आहे की मार्केट आता अप ट्रेंडमध्ये आलं आहे तर लगेच आपल्याला पुन्हा बुलरन दिसायला चालू होईल किंवा आपल्याला लगेच त्यामध्ये चांगले प्रॉफिट्स दिसायला चालू होतील. मित्रांनो, अजून पण मार्केटचा जो ट्रेंड आहे तो अजूनही बिअरिशच आहे. जोपर्यंत मार्केट बिअरिश ट्रेंडमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारच्या घाई गडबड करून निर्णय घ्यायचे नाही आहेत. तुम्हाला प्रिकॉशन्स घेऊन संयम ठेवूनच तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करून जर तुम्ही निर्णय घेत असाल किंवा काही जे असे निर्णय असतील ते तुम्ही जर घेतलेत ते तुमच्या पोर्टफोलिओसाठी आणि तुमच्यासाठी घातक असू शकतात. तर तुम्हाला जर माहिती पडत नसेल नक्की काय करायचं असेल तर एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन तुम्ही ते तुमचे जे काही प्लॅन्स असतील ते एक्झिक्यूट करा, जेणेकरून तुम्हाला चांगली माहिती तिथे तो प्रॉपर देऊ शकतो आणि गाईड करू शकतो. ओके, तर मार्केट अप ट्रेंडमध्ये जाईल हे आपल्याला फ्रायडेला इथे दिसून येतं आहे, कारण तसे संकेत आपल्याला या पर्टिक्युलर डेटावरनं मिळत आहेत. शिवाय जे पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये बुधवारी दिसलेत रात्री, म्हणजे गुरुवारी जेव्हा आपल्याला ते सगळं दिसतं आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे आपल्याला दिसत आहेत तर त्या संकेतांवरनं आपण हे सांगू शकतो आहे. पण असंच पुढे होईल का, तर हे आपल्या हातामध्ये नाही आहे. मार्केटची जी चाल आहे, मार्केटला जसं चालायचं आहे तसंच मार्केट चालणार आहे. कोणीही 100% प्रिडिक्शन मार्केटचं देऊ शकत नाही. मार्केट असंच जाईल, मार्केट तसंच जाईल, मार्केटचा हा टॉप आहे, मार्केटचा हा बॉटम आहे, हे कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही 100%. तर तुम्हाला सांगणं हेच आहे की कन्सिस्टन्सी ठेवा, पेशन्स ठेवा, संयम ठेवा आणि तुमचे जे काही तुम्ही निर्णय घेतलेले असतील तर ते जसेच्या तसे फॉलो करा. जर SIP तुमची चालू असेल तर SIP कुठल्याही प्रकारे बंद करण्याचा निर्णय या पर्टिक्युलर मार्केटमध्ये घेऊ नका, कारण मार्केटमध्ये हा सेल आलेला आहे. या सेलमध्ये तुम्ही 20 ते 30% चांगल्या चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत. तर अशा वेळेला तुमची जी SIP आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला ॲव्हरेज करण्याची संधी तुम्हाला निर्माण झालेली आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे ॲव्हरेज जर केला तर इथून पुढे 3 ते 4 वर्षाचा नंतरचा जो पिरियड असेल तर या पिरियडमध्ये तुम्हाला जे काही रिटर्न्स आहेत मार्केटमधून तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला मिळालेले असतील ते एक चांगल्या प्रकारे तुमची जनरेशनल वेल्थ क्रिएट करून तुम्हाला देऊ शकतात. तर अशा वेळेला मार्केट ज्या वेळेला खाली पडतं तर त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारची SIP स्टॉप करायची नाही आहे किंवा तुमचे जे काही म्युच्युअल फंड्स आहेत ते तुम्हाला स्टॉप करायचे नाही आहेत, हे तुम्हाला तिथे लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर अशा वेळेला तुम्हाला तिथे तुमची लमसम तुम्ही अमाऊंट त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि ती अमाऊंट जेव्हा तुम्ही ॲड करता तर त्यावेळेला तुम्हाला तिथे फायदा असा होतो की ज्यावेळेला तुम्ही अशी लमसम अमाऊंट तुम्ही तुमच्या SIPमध्ये ॲड करता तर त्यावेळेला तुमचे जे काही SIPमध्ये बाय केलेले युनिट असतात तर त्या बाय केलेल्या युनिटमध्ये तुम्ही जेव्हा लमसम अमाऊंट ॲड करून जेव्हा युनिट परचेस करता त्यावेळेला तुम्हाला क्वांटिटी ऑफ द युनिट्स ऑफ म्युच्युअल फंड हे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मिळतात. ओके, आणि ते जास्त मिळालेले युनिट आहेत ते तुम्ही कमी प्राईजमध्ये बाय केलेलं असतं आणि क्वांटिटी तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये असते. आणि ज्या वेळेला मार्केट पुलबॅक देतं अपसाईडला तर त्यावेळेला त्या पर्टिक्युलर युनिटची जी NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू जी असते ती नेट असेट व्हॅल्यू कंटिन्युअसली हायर आय करत जाते आणि हायर आय तेव्हा करत जाते. त्यावेळेला तुमची जी युनिटची प्राईस आहे ती कंटिन्युअसली वाढत जाते आणि पर्टिक्युलर युनिटला तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय करता करंट NAV प्राईसबरोबर त्यावेळेला तुमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला तिथे हायर साईडला जाताना दिसून येतो. तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही SIP स्टार्ट करता त्यावेळेला तुम्ही मार्केट कुठे आहे, मार्केट डाऊन आहे, मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे याचा विचार न करता तुम्हाला SIP स्टार्ट करायची आहे आणि त्याचा टाईम होरायझन तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 वर्षाला ठेवायचा आहे. तेव्हा आणि तेव्हाच जाऊन तुम्हाला रिटर्न सुटताना दिसणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला रिटर्न दिसणार नाहीत. मार्केट तुमचं टेस्ट करत असतं पेशन्स. ते पेशन्स तुम्हाला 3 वर्ष मिनिमम द्यायचे आहेत मार्केटला आणि त्या वेळेला तुमचे जे काही पेशन्स आहेत ते मार्केट पूर्णपणे टेस्ट करत असतं की तुम्ही मार्केटला कशाप्रकारे व्हॅल्यू करता किंवा कशाप्रकारे वॉच करता, तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत आणि तुम्ही किती संयम ठेवून तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती करत आहात, कन्सिस्टन्सी ठेवून करत आहात, हे तुम्हाला तिथे मार्केटची परीक्षा घेत असते. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला पास होऊन दाखवायचं आहे
आणि तुमची जी काही जनरेशन वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मार्केट मदत तेव्हाच करणार ज्या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारे संयम ठेवणार आणि कन्सिस्टन्सी ठेवून तुम्ही इन्व्हेस्टेड राहणार मार्केटमध्ये, त्यावेळेला तुम्हाला रिटर्न मिळणार आहेत. हा विचार तुम्ही तुमच्या मनाशी पक्का करा. आणि तुम्हाला जर काही मदत हवी असेल म्युच्युअल फंडच्या रिलेटेड तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7506772773. हा माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला देतो आहे. त्याच्यानंतर माझा ईमेल आय डीसुद्धा मी तिथे देतो आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी जर असेल तर तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता आणि मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तुमचा पर्सनलाइज म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तुम्हाला तिथे बनवण्यासाठी तुम्हाला हेल्प केली जाईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड केलं जाईल. मी स्वतः एमफी रजिस्टर आहे, NISM सर्टिफाईड आहे, म्युच्युअल फंड एक्झामिनेशन मी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी या गोष्टी इथे सांगतो आहे. ओके. तर त्यानंतरला दुसरी गोष्ट, मार्केट जेव्हा खाली पडतं तर त्यावेळेला आपण नक्की काय केलं पाहिजे, तर या गोष्टीबद्दल आपण पुढे माहिती घेऊया. तर मित्रांनो, लक्षात घ्या की मार्केट जेव्हा पडतं तर त्यावेळेला जे लोक स्मार्ट मनी इन्व्हेस्टर त्यांना बोललं जातं किंवा जे स्मार्ट्स इन्व्हेस्टर्स असतात किंवा HNI इन्व्हेस्टर्स असतात, तर हे लोक काय करत असतात, त्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग चांगल्या प्रकारे समजतं. ज्या लोकांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग चांगल्या प्रकारे समजलेलं आहे तर ते लोक मार्केट जेव्हा पडतं त्यावेळेला ते लोक ग्रीडी होत नाहीत. तर अशा वेळेला ते लोक बाय करत असतात चांगल्या कंपन्या ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग्स असतात किंवा फंडामेंटलीच त्यांचे चांगले मजबूत आहेत आणि त्यांची प्राईजमध्ये करेक्शन आलेलं आहे, पण त्यांचा नेट सेल असेल, त्यांचा नेट प्रॉफिट मार्जिन असेल, त्याच्यानंतर त्यांची प्रमोटरची जी होल्डिंग असेल ती चांगल्या प्रकारे त्या लोकांनी इंटॅक्ट ठेवलेली आहे. अशा कंपन्यांमध्ये ते लोक काय करत असतात, बाईंग करत असतात. आणि त्या बाईंग करण्याबरोबर त्यांना माहिती असतं की मार्केट हे टेम्पररी करेक्शन मोडमध्ये आहे आणि हे टेम्पररी करेक्शन मोड जे आहे ते अपट्रेंडमध्ये जेव्हा कन्वर्ट होईल तर त्यावेळेला त्यांचे जे शेअर्स त्यांनी बाय केलेले आहेत, ज्या क्वांटिटीमध्ये त्यांनी जे बाय केलेले आहेत ते त्यांना प्रॉफिटमध्ये देऊन जातील आणि त्यांची एक जनरेशनल वेल्थ क्रिएट झालेली असेल. तर तुम्हाला पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारला घाबरू नका. मार्केट पडतं आहे म्हणून तुम्ही तुमचे शेअर्स असतील किंवा तुमचे म्युच्युअल फंड्स असतील, म्युच्युअल फंडचे SIPs असतील त्या बंद करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवून तुम्ही इन्व्हेस्टेड राहा मार्केटमध्ये. जर तुमच्याकडे फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांचे शेअर्स असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्युच्युअल फंडमध्ये जर तुमचे SIPs असतील, तुम्ही लमसम गुंतवणूक केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पुन्हा इथं सांगेल, 4 वर्षापूर्वीच म्हणजे 2020मध्येच मार्केट जेव्हा पडलं होतं ते मार्केट जवळजवळ 12,000 वरून निफ्टी 7,500 वरती आलेली होती आणि यावेळेला 7,500 वरून निफ्टी जी आलेली होती ती निफ्टी 26,200चा टॉप गाठलेला होता. सॉरी. तब्येत थोडी खराब असल्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करतो तरीसुद्धा सॉरी त्याबद्दल. तर पुन्हा एकदा सांगतो आहे बघा, 7,500 वरती जेव्हा निफ्टी आली होती ना त्यावेळेला बऱ्याच लोकांना लॉकडाऊनमध्ये असं वाटलं होतं की निफ्टी किंवा मार्केट आपलं पडतं आहे म्हणजे हे अपट्रेंडमध्ये पुन्हा येणार नाही. सगळे लोक घाबरून गेले होते. नक्की काय करायचं मार्केटमध्ये हे लोकांना त्यावेळेला कळत नव्हतं. पण त्यावेळेला जे लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहिले, ज्या लोकांची SIP मार्केटमध्ये इंटॅक्ट चालू राहिली, या लोकांनी मार्केटमधून जवळजवळ 100%पेक्षा जास्त रिटर्न्स कमवलेले आहेत या 4 वर्षामध्ये. आणि चांगली SIP त्यांनी चालू ठेवल्यामुळे त्यांना तिथे चांगले रिटर्न्ससुद्धा आलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी मार्केट जेव्हा पडत होतं त्यावेळेला ज्या लोकांनी लमसममध्ये इन्व्हेस्ट करून म्हणजे जी SIP आहे त्याच्यामध्ये लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करून ज्या लोकांनी युनिट्स त्याच्यामध्ये ॲड ऑन्स केलेले आहेत तर त्या लोकांना तर चांगले रिटर्न्स मिळणारच आहे. आणि त्याचबरोबर जे स्मार्ट SIP बोललं जातं ती स्मार्ट SIPमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं असेल त्या लोकांना तर नॉर्मल SIPपेक्षा जास्त रिटर्न्स मिळालेले असणार. तर माझं सांगणं पुन्हा हेच आहे की कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका मार्केटला. मार्केट तुम्हाला रिटर्न देऊन जाणार. मार्केट ज्या वेळेला पडलेलं आहे त्या वेळेला पुन्हा वरती आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 2 ते 3 पटीने मार्केट वरती गेलेलं आहे.
टाईम पिरियड आपण नक्की प्रिडिक्ट करू शकत नाही, कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही. पण कन्सिस्टन्सी ठेवा, संयम ठेवा आणि तुमची जी गुंतवणूक आहे ती व्यवस्थित चालू ठेवा. मार्केट तुम्हाला रिटर्न देऊन जाणार, हे तुम्हाला नक्की आहे. आणि तुम्हाला जर काहीही प्रश्न असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि आपण इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ प्रत्येक स्टॉक्सवरती असू दे, म्युच्युअल फंडमध्ये असू दे, याच्यावरती आपण अशा प्रकारे व्हिडिओमध्ये येऊन संभाषण करत जाऊ. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, आपण 1-to-1 डिस्कशन करू शकतो. ठीक आहे. तर आता दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे कळली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करा आणि चॅनल इतर लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती इतर लोकांनासुद्धा मिळत राहील. आणि एक माझा जो प्रामाणिक प्रयत्न आहे शेअर मार्केट संबंधित किंवा म्युच्युअल फंडच्या संबंधित एक अवेअरनेस मार्केटमध्ये किंवा इतर माणसांमध्ये निर्माण करण्याचा तो माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्या छोट्याशा प्रयत्नाला तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या एका लाईक किंवा शेअरमुळे मला एक चांगला काय बोलू शकतो त्याला, एक उत्स्फूर्त अभिमान वाटेल की तुम्ही जर माझ्या चॅनलची लिंक एका लोकांशी शेअर करताय किंवा एखाद्या माणसाला सांगताय की या चॅनलवरती असे चांगले व्हिडिओज येतात, चांगली माहिती आपल्याला मिळते, तर एक त्याच्यामधून मला एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल चांगला आणि त्याच्यातून चांगली माहिती मला इतर लोकांपर्यंत शेअर करताना मला चांगला अनुभवसुद्धा मिळेल त्यातून. तर तुम्हाला नम्रपणे एक विनंती आहे की या व्हिडिओची जी लिंक आहे ती इतर लोकांना शेअर करा, जेणेकरून चांगल्या प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि एक त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी आपण व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. हा जो उद्देश आहे तो माझा पूर्ण होईल. तर नक्की करा प्रयत्न असा आणि नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला नक्की कशा याच्यावरती व्हिडिओज करायला म्हणजे पाहिजेत, तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची मी आता इथे रजा घेतो आहे आणि असे नवीन व्हिडिओ बनवून आपण नक्की लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.